चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 1 ते 10 मूलद्रव्य यांची नावं ओळीने लक्षात कशी ठेवायची या संदर्भातली एक ट्रिक. यानंतरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे भाग 2 मध्ये आपण 11 ते 20 मूलद्रव्यांची नावे आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये 21 ते 30 मूलद्रव्यांची नावे ओळीने पाठ कशी करायची किंवा ओळीने लक्षात कशी ठेवायची या संदर्भात ट्रिक आपण बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय. आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे 1 ते 10 मूलद्रव्यांची नावे लक्षात ठेवण्याची ट्रिक. आता तुम्हाला माहितीच आहे, आपण मागेही ट्रिक 2-3 बघितलेल्या आहेत. यामध्ये आपण काय करतो, एक छोटंसं वाक्य तयार करतो आणि त्या वाक्यावर आधारित आपण काय करतो तर ही मूलद्रव्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर मग आजच्या व्हिडिओसाठी म्हणजेच 1 ते 10 मूलद्रव्यांची नावे लक्षात ठेवण्यासाठी जी ट्रिक आहे म्हणजे एक छोटं वाक्य आहे, ते आधी वाक्य बघून घ्या आणि त्यानंतर मूलद्रव्ये कशी लक्षात ठेवायची ते समजून घ्या. बघा आता ते वाक्य काय आहे, तर ते वाक्य आहे ही लिंबे बबन काकांकडे न ओतता फादरकडे ने. आता अगदी सोपं वाक्य आहे आणि सुटसुटीत वाक्य आहे. काय वाक्य मी सांगितलं तर ही लिंबे बबन काकांकडे न ओतता फादरकडे ने. आता सगळ्यांचं हे वाक्य मला नाही वाटत की खूप अवघड आहे की पाठ करायला. आरामात सगळ्यांचं हे वाक्य पाठ होईल आणि जर तुमचं हे वाक्य पाठ असेल तर तुमची 1 ते 10 मूलद्रव्यांची ओळीने नावं देखील पाठ झाली. आता काय करते बघा, हे जे वाक्य आहे ही लिंबे बबन काकांकडे न ओतता फादरकडे ने, यातलं प्रत्येक अक्षर आपल्याला जसं लागेल त्याप्रमाणे आपण काय करतोय खाली लिहितोय. बघा आता मी 1 नंबरला काय लिहिलेले त्या वाक्यातलं लिहिलेले. मग या शब्दावरून किंवा अक्षरावरून कुठला मूलद्रव्य आहे तर हायड्रोजन नावाचं मूलद्रव्य आहे. म्हणून मी च्या पुढे हायड्रोजन लिहिलं आणि याचं जे सिम्बॉल आहे म्हणजे ते दाखवण्याची पद्धत आहे ती कॅपिटल H आहे. 2 नंबरला ही लिहिलेलं आहे. ही वरनं बघा कोणतं मूलद्रव्य आहे, हेलियम नावाचं मूलद्रव्य आहे. पुन्हा मग हेलियमची आपल्याला संज्ञा म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण त्याला सिम्बॉल म्हणतो ते आहे तुमचं कॅपिटल H आणि स्मॉल e. 3 नंबरला आपण लिहिणारे लिंबेमधलं लिंब. ओके, मग आता लिंबमध्ये कुठला तुमचा मूलद्रव्य आहे तर तो आहे लिथियम. मग लिथियम दाखवताना आपण संज्ञेचा वापर करून कसा दाखवतो तर तो दाखवतो आपण Li, कॅपिटल L स्मॉल I. त्यानंतर लिंबेमधला बे राहिला, तो मी 4 नंबरला लिहिलेला आहे. मग बेवरनं कुठलं मूलद्रव्य आहे तर ते आहे बेरेलियम. मग आता बेरेलियम आपण कसा दाखवतो, कुठल्या संज्ञेचा वापर करतो तर त्यासाठी आपण वापरतो Be. त्यानंतर पुढे जातो 5 नंबरला मी पूर्ण नाव लिहिते बबन. ठीक आहे, आता एक मुलाचं नाव आहे. आता बबनवरनं आपण कुठलं मूलद्रव्य लक्षात ठेवणार आहे, बोरॉन नावाचं. मग आता इथे लगेच बबन म्हणजे कोण लक्षात ठेवणार, बोरॉन. आणि बोरॉन कसा दाखवायचा, कुठल्या संज्ञेने दाखवायचा तर कॅपिटल बीने. त्यानंतर 6 नंबरला आपण काय लिहितोय बघा आता काकांकडे. 6 नंबरला काकांकडे लिहिलं आपण. आता काकांकडे या शब्दावरून कुठलं मूलद्रव्य आहे तर ते आहे कार्बन. मग कार्बन आपण कुठल्या संज्ञेने दाखवतो तर कॅपिटल C या अक्षराने किंवा या लेटरने आपण दाखवतो. आता 7 नंबरला मी लिहिणार आहे न. ठीक आहे, मग आता न म्हणजे काय तर तो असतो तुमचा नायट्रोजन. नायट्रोजन नावाचं मूलद्रव्य आहे की जे आपण कॅपिटल N या आद्याक्षराने किंवा आपण या सिम्बॉलने लिहित असतो. त्यानंतर 8 नंबरला मी लिहिणार आहे ओतता. आता ओतता यावरून आपण लक्षात ठेवायचे ऑक्सिजन, कारण ऑक्सिजनच्या स्पेलिंगची सुरुवात आपली ओ पासून होते म्हणून मी तिथे शब्द तयार काय केला आहे ट्रिकमध्ये ओतता. मग ऑक्सिजनचं सिम्बॉल आहे O. 9 नंबरला लिहायचं आपण फादरकडे आणि फादरकडे मधला जो फादर आहे त्याचं आहे तो लक्षात ठेवायचा मूलद्रव्य म्हणजे फ्लोरीन. आणि फ्लोरीनसाठी आपण सिम्बॉल किंवा जे काही आपण संज्ञा वापरतो ती आहे F. आणि 10 नंबरचं मूलद्रव्य शिल्लक राहतं ते कुठलं आहे त्यासाठी शब्द वापरला आपण ने म्हणजे तो निऑन. यासाठी आपण ट्रिकमध्ये वापरलेला आहे आणि निऑनचं सिम्बॉल आहे कॅपिटल NE. तर अशा प्रकारे आपण आजच्या ट्रिकमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये 1 ते 10 मूलद्रव्ये म्हणजेच हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरेलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन यांची ट्रिक बघितली. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.